यानंतर बघूयात आजच्या घडीची एक मोठी बातमी येते। रोहित पवार यांना ईडीचं समन्स आलेलं आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स आलेलं आहे आणि त्यामुळे आता रोहित पवार यांची सुद्धा ईडी चौकशी केली जाणार आहे आणि चौकशीला हजर राहण्यासाठीचं हे समन्स आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संदीप, आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी ईडीनं बारामती अॅग्रो कारखान्याशी संबंधित ठिकाणी आणि रोहित पवारांशी संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन केलेलं होतं। एकूण 7 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन पार पडलेलं होतं, ज्यामध्ये पुणे आणि बारामतीतल्या काही ठिकाणांचा समावेश होता। मात्र आता रोहित पवार यांना थेट ईडीनं समन्स पाठवलेला आहे। बुधवारी ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला त्यांना बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संबंधित जी काही लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती, त्यावेळी बारामती अॅग्रो कारखान्याचा जो काही संबंध होता त्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांची सुद्धा आता ईडीकडून चौकशी केला जाणार आहे। आणि आपण पाहतो की एकूण 6 ठिकाणी जे काही सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, त्यामध्ये बारामती अॅग्रो कारखान्यानं किंवा बारामती अॅग्रो ही जी कंपनी आहे रोहित पवारांची, त्या कंपनीनं जी काही लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवलेला होता किंवा लिलाव प्रक्रियेमध्ये मूळ किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये कारखान्यांची जी काही विक्री करण्यात आलेली होती, त्यामध्ये सुद्धा रोहित पवार यांच्या कंपनीचं नाव आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं ही सगळी कारवाई ईडीची सध्या सुरू आहे, चौकशी सुरू आहे। आणि त्याच प्रकरणामध्ये आता रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलेला आहे। बुधवारी मुंबईच्या ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे रोहित पवार चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या आधी सुद्धा ज्यावेळी बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित वेगवेगळ्या प्राधिकरणाकडून जे काही कारवाई करण्यात आलेल्या होत्या, त्याला सुद्धा रोहित पवार यांनी हायकोर्टामध्ये दाद मागितली। मात्र यामध्ये महाराष्ट्र सहकारी शिखर बँक प्रकरणामध्ये जो काही ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच प्रकरणामध्ये बारामती अॅग्रो कारखान्याचा सुद्धा रोल आता तपासला जातोय आणि त्याच अनुषंगानं एकूण 6 ते 7 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुद्धा ईडीनं मागच्या 15 दिवसापूर्वीच केलेलं होतं आणि आता रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलेला आहे आणि त्याच समन्सच्या अनुषंगानं बुधवारी मुंबईच्या ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला त्यांना बोलावण्यात आलंय। त्यामुळे बुधवारी रोहित पवार चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या समन्स नंतर रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्याचं स्पष्ट होत आहे। आपण पाहतोय की मागच्या काही दिवसामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते हे चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्याचमध्ये आता रोहित पवार यांना सुद्धा आता थेट ईडीने समन्स पाठवले, त्यामुळे त्यांची ईडीची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट झालंय। अगदी कृष्णा, जसं तू सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे अनेक जे नेते आहेत ते ईडीच्या रडारवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालची राजन साळवी यांच्या घरावरची एसीबीची धाड असेल किंवा त्यानंतर ईडीनं केलेली आता रोहित पवार यांना पाठवलेलं समन्स असेल, विरोधकांकडून कुठेतरी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय, कारण हे सूडबुद्धीनं अशा प्रकारच्या कारवाई केल्या जातात असा आरोप विरोधक करतात। संदीप, आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून किंवा पोलिसांचा वापर करून टार्गेट केलं जातंय, असा आरोप हा विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीने या सगळ्या कारवाया वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून केल्या जात आहेत, त्या अनुषंगाने हे जे आरोप प्रत्यारोपणचं सत्र आहे ते मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। ईडीनं आताच आपण पाहतो की सूरज चव्हाण यांना सुद्धा अटक केलेली होती, रवींद्र वायकर यांना सुद्धा समन्स पाठवलेलं होतं आणि एसीबी कडून राजन साळवी यांच्या घरावरती कालच छापेमारी करण्यात आलेली होती आणि आज रोहित पवार यांना सुद्धा ईडीनं समन्स पाठवलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते जे आहेत ते केंद्रीय तपास यंत्रणा त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र रोहित पवार यांना आता बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये समन्स पाठवल्यामुळं या येत्या काळामध्ये ईडीकडून या सगळ्या प्रकरणामध्ये कशी चौकशी पार पडते किंवा रोहित पवार यांच्या अडचणी कशा पद्धतीने वाढतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। कारण बुधवारी रोहित पवार जर चौकशीला हजर राहिले तर त्यांची किती तास चौकशी होते आणि बारामती अॅग्रोचा जो काही संबंध ईडीच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे किंवा शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये बारामती अॅग्रो कंपनीचं जे काही नाव आलेलं होतं, त्यानंतर रोहित पवार यांच्याकडे जी काही छापेमारीची कारवाई झालेली होती त्यावर रोहित पवार यांनी हे सगळे आरोप जे आहेत ते बेछूट आहेत किंवा यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं। कुठलाही बेकायदेशीर व्यवहार बारामती अॅग्रो कंपनीने केलेला नाही असंही ते म्हणालेले होते। मात्र ईडीने त्यांना आता समन्स पाठवलेला आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांची चौकशी कशी होते किंवा येत्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण बघतोय आताच्या घडीची एक मोठी बातमी, रोहित पवारांना ईडीचं समन्स आलेलं आहे। रोहित पवारांना बुधवारी ईडीनं चौकशीला बोलावलेलं आहे
आणि त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढताना दिसतात। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रो कारखान्यावर ईडीनं छापा सुद्धा टाकलेला होता। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणामध्ये ईडीनं रोहित पवार यांना समन्स बजावलेला आहे आणि त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसतात। रोहित पवारांना ईडीने बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलेलं आहे। काहीच दिवसांपूर्वी बारामती अॅग्रो कारखान्यावर ईडीचा छापा सुद्धा पडलेला होता आणि त्यामुळे रोहित पवार यांना चौकशीला बोलावलं जाईल, त्यांच्यावर ईडीची कारवाई होईल अशा प्रकारची चर्चा सुरू होती आणि आता अखेर ईडीनं बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणामध्ये रोहित पवार यांना समन्स बजावलेला आहे। बुधवारी रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावले आहे। या अगोदर ज्यावेळेला बारामती अॅग्रो कारखान्यावर धाड पडलेली होती किंवा छापा पडलेला होता त्यावेळी रोहित पवार यांनी या कारखान्यामध्ये काहीही बेकायदेशीर झालेलं नसल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे। जाणीवपूर्वक विरोधकांना टार्गेट केलं जाते अशा प्रकारचा आरोप सुद्धा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केलेला होता आणि अखेर आता रोहित पवार यांना बुधवारी ईडीनं चौकशीला बोलावलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच बारामती अॅग्रो कारखान्याच्या संदर्भामध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे। छापा सुद्धा याच्या अगोदर पडलेला होता। पुन्हा एकदा जाऊयात कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संदीप, आपण पाहतो की कन्नड सहकारी साखर कारखान्याची जी काही लिलाव प्रक्रिया पार पडलेली होती त्या लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो कंपनीनं सहभाग नोंदवलेला होता आणि जवळपास 50 कोटींचा हा व्यवहार झाल्याचं आतापर्यंत समोर आलेलं होतं। मात्र ही लिलाव प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं पार पडली असा ठपका हा ईडीचा आहे आणि फक्त कन्नड सहकारी साखर कारखान्यात नाही तर महाविकास आघाडीमध्ये जे काही नेते होते त्यांनी जे काही कारखाने शिखर बँकेकडून विकत घेतलेले होते त्यांच्या मूळ बाजारभावाच्या किमतीपेक्षा काही प्रमाणामध्ये किमती कमी करण्यात आल्या आणि त्यानंतर ही लिलाव प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली असंही ईडीच्या तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। आणि आता बारामती अॅग्रो या कंपनीचं नाव समोर आल्यानंतर बारामती अॅग्रो ही कंपनी रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे चालवतात आणि त्यामुळे रोहित पवार यांना हे समन्स पाठवण्यात आलेलं आहे। एकूणच ही लिलाव प्रक्रिया नेमकी कशी पार पडली, कन्नड सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया पार पडताना बारामती अॅग्रो कंपनीचा सहभाग कसा नोंदवला गेला किंवा बारामती अॅग्रो कंपनीनं दुसऱ्या एका कंपनीची हात मिळवणी करून ही लिलाव प्रक्रिया जिंकलेली होती आणि त्यानंतर कारखाना जो आहे तो विकत घेतलेला होता। कृष्णा, मी तुला थोडंसं थांबवतोय कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, आपण बघतोय रोहित पवार यांना ईडीचं समन्स आलंय, बुधवारी चौकशीला बोलावलंय।